बाळा, तुला उंच झेप घ्यायची आहे. होय, तुला उंच झेप घ्यायची आहे. पण सांग ना, तू खरंच तुझ्या स्वप्नावरती विश्वास ठेवतोयस का? की लोक काय म्हणतील, लोक काय बोलतील, हा समाज काय विचार करेल, या विचारात अडकून बसला आहेस ना बाळा? रोज सकाळी उठतोस, आरशात बघतोस आणि मनात म्हणतोस, आजपासून काहीतरी नवीन करायचे. पण दिवस संपतो आणि तू तसाच एकदा स्वतःला विसरून बघ ना. तुला खरंच मोठं व्हायचंय का? की फक्त इंस्टाग्रामवर स्टेटस ठेवून एक दिवस मी मोठा होईल असा सांगायचे? बाळा, स्वप्न बघणं खूप सोपं आहे रे, पण त्यासाठी जगणं हे फक्त धाडसवान लोकांचंच काम आहे. आज आपण बघतो कोणीतरी मोठा यशस्वी झालाय, त्याच्या स्टोरीज पोस्ट, त्याचे फॉलोअर्स बघून आपल्यालाही वाटतं आपल्यालाही असंच हवं. पण सांग ना, त्याच्या जागी तू असशील का? का फक्त त्याचं यश बघून खुश होशील? हे जग 3 प्रकारच्या लोकांचं आहे बाळा. एक, जे स्वप्न बघतात आणि लगेच विसरून जातात, आणि दुसरं जे स्वप्न बघतात आणि दररोज उद्या म्हणत थांबतात, आणि तिसरे जे स्वप्न बघतात आणि त्यासाठी रात्रंदिवस परिस्थितीला चुकून अपयशाला पचवून मेहनत करत राहतात. आता बाळा, ठरव तू कोणत्या गटाचा आहेस. तुला जर खरंच उंच झेप घ्यायची असेल, पहिली गोष्ट लक्षात ठेव, तू कोणाच्या अपेक्षेसाठी जगत आहेस? आईबापांचं स्वप्न, समाजाचं बोलणं, मित्राचं दाखवणं यासाठी जगत असतील तर तुला तुझं आयुष्य जगायला वेळ मिळणार नाही. आणि हे लक्षात ठेव बाळा, जगात कोणाला यशस्वी होताना बघायचं आवडतं नाही, पण यशस्वी झाल्यावर सगळ्यांना तुझ्याशी मैत्री करायची असते. आज तुला लोक हसत असतील, काय करतोयस, कसला मोठा होणार आहेस असं म्हणतील, पण उद्या जेव्हा तुझं नाव होईल ना, तेव्हा हेच लोक सांगतील, अरे हा माझाच मित्र आहे. म्हणून सांगतो, आज थोडं एकटं पडलं ना तरी चालेल, आज थोडी झोप कमी लागली ना तरी चालेल, आज थोडं अपयश आलं ना तरी चालेल, पण थांबर हा बाळा, थांबू नकोस. आजच्या घडीला जगात जे लोक मोठे झालेत ना, त्यांनी फक्त स्वप्न बघितली नाही, तर त्या स्वप्नासाठी जगलाय, झगडलाय आणि तो व्यक्ती झिजलाय. आणि हे लक्षात ठेव मित्रा, एक पेट्रोल पंपावर काम करणारा मुलगा, सगळे म्हणाले तू काही करू शकत नाही, पण त्याने स्वतःवर विश्वास ठेवला आणि आज रिलायन्स नावाच्या आणि जिओ नावाचं एवढं मोठं त्याने साम्राज्य उभं केलंय. धीरूभाई अंबानी, हो मी धीरूभाई अंबानी बद्दलच बोलतोय. हे सगळे तुझ्यासारखेच होते, त्यांच्याकडे 24 तासच होते, ते सुद्धा झोपले, थकले, रडले, पण त्यांनी हार मानले नाही. म्हणूनच विचार कर, तुला खरंच उंच झेप घ्यायची आहे का? की फक्त इतरांचं बघून स्वतःला फसवायचं? जगाला सगळ्यात मोठा दुश्मन कोण असतो माहीत आहे का? तुझं अपयश नाही, तुझं नशीब नाही, तर उद्या बघू, उद्या करू हा विचार उद्या करायचा म्हणता म्हणता आयुष्य संपतं आणि मग फक्त पश्चातावच उरत असतो. म्हणून सांगतो, उद्या नाही, आज आत्ता हीच वेळ आहे. उंच झेप घ्यायची असेल तर झोप विसरावी लागेल, मित्रांच्या पार्टी सोडावी लागेल, फेसबुक कमी करावा लागेल आणि फक्त स्वतःच्या स्वप्नासाठी झिजावं लागेल. हे सोपं नाहीये, पण जो सोपं नाहीये तेच मोठं करणं किंवा करत आपल्याला आज तुला अरे यार काय चाललंय म्हणतील, पण उद्या हेच लोक तुझ्या फोटोवरती ब्रो प्राऊड ऑफ यू लिहून कमेंट करतील. आता तू ठरव, तू उडणार आणि एवढं उंच उडणार की लोक फक्त बघत राहतील. म्हणून बाळा, स्वप्न उंच ठेव, त्यासाठी मेहनत कर, अपयश पचव, शिक्षण, ज्ञान, स्किल वाढव आणि स्वतःचं नाव या जगात करून दाखव. हे आयुष्य एकदाच मिळतं, ते फक्त लोकांचं ऐकून वाया घालवायला नाहीये, ते आपल्याला किंवा आपल्या स्वप्नासाठी आपल्याला जगायला मिळालंय. आजपासून ठरव, माझा दिवस, माझं आयुष्य, माझं स्वप्न मी ठरवणार. कोणी येऊन आपल्याला
हातात यश देणार नाही. हे आपल्याला आपल्या मेहनतीतूनच मिळणार आहे. उंच झेप घ्यायची आहे. आजपासून थांबायचं नाहीये, रडायचं नाहीये, फक्त करून दाखवायचं. कारण बाळा, हा काळ निघून जाईल. आज अपयशशी येणार, क्षण उद्या तुझा विजयी ठरेल. म्हणून सांगतो, तुला उंच झेप घ्यायची आहे. मग परिस्थिती कशीही असो, अपमान कितीही झाला असेल, अडथळे कितीही आले असेल, तरी तुला आता थांबायचं नाहीये. कारण तुला उंच झेप घ्यायची. एक दिवस तुझ्या नावाने लोक उदाहरण देतील आणि म्हणतील, बघा, हा तो आहे ज्याने त्या परिस्थितीला किती मोठं संकट घेतलं होतं. आणि आज बघा, किंवा आजचं आयुष्य कसं आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आणि ठरव उंच झेप घ्यायची. आणि मनात काहीच डाऊट असतील ना बाळा, तुझ्या मला खाली कमेंटमध्ये नक्की विचारू शकतो. मी नक्की तुझ्या प्रश्नाचं उत्तर देईलच. आणि अलख निरंजन लिहायला कमेंट सेक्शनला विसरू नको. अलख निरंजन आदेश. ओम चैतन्य श्री नवनाथाय नमः.